हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहोत झिप लावायची पद्धत, की जी फ्रॉकला वगैरे झिप लावणार आहोत. तर हे आहे माझी फ्रॉकची बॉडी रेडी. तर आपल्याला आता मी तुम्हाला इथे बॉडीला लावायचं आहे म्हणून मी फक्त वरची बॉडी घेतलेली असेल. जर तुम्हाला सिंगल डायरेक्टली म्हणजे अशी बॉडी नसता डायरेक्टली सिंगल टॉपला किंवा फ्रॉकला, तसा पण मी एक लवकरच व्हिडिओ शेअर करणार आहे. तर चला आपण हा बघूया. मी बॅक साईड घेतलेली आहे आणि बॅक साईडचा मिडल कट करून घेतलेला आहे, कारण आपल्याला एकदम मिडलला झिप लावायची असते. तर आपण मिडल कट करून घेणार आहोत. आणि मी हे जे आहे ते एक साध्या मशीनवर दाखवणार आहोत. इथे मी झिप फुटर वगैरे काही वापरलेलं नाही आहे, वेगळं रेग्युलर जे आहे मशीनचं तेच टाकलेलं आहे. आपण जशी हुक पट्टी लावतो तसंच त्या टाईपमध्येच आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर मी इथे जे घेतलेली होती पट्टी ती होती माझी 1.5 इंचाची. तर मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती मी इथे फोल्ड करून घेतलेली होती. म्हणजे मी फोल्ड करणार आहे. तर 1.5 इंचाची पट्टी मी फोल्ड करून लावणार आहे या टाईपमध्ये. तर आपल्याला वरचा भाग जो आहे तो फिनिश करायचा आहे. त्याच्यासाठी मी वरतून असा फोल्ड मारून घेतलेला होता आणि पूर्ण आपण सरळ स्टिच करून घेणार आहोत पट्टी, जशी हुक पट्टी लावतो त्या टाईपमध्येच. आता हे जे आहे एकदम सिंपल आहे. तुम्हाला आपली जी टॉपला जी झिप लावतो ती लावण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, ती पण लवकरच शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर हे बघा, आपण हुक पट्टी जशी लावतो त्या टाईपमध्येच आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती एक स्टिच मारून घेणार आहोत. जर तुमची पट्टी लवकर म्हणजे आतमध्ये तुम्हाला वरतून जर एकच झिप ठेवायची असेल, म्हणजे एकच स्टिच ठेवायची असेल, तर नंतर तुम्हाला ही हे पण करता येते, रिमूव्ह करता येते, म्हणजे काढून घेता येते, उसवता येते. त्यासाठी जर तुम्हाला उसवायची असेल तर तुम्ही 5 नंबरची स्टिच मारू शकता. जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्हाला ही म्हणजे छोटे आपले रेग्युलर 3 ते 4 नंबरची स्टिच मारून ठेवली तरी पण चालते. तर आपण इथे बघू शकतो मी परत इकडच्या साईडनं पण मला वरच्या बाजूने जेवढं पाहिजे आहे तेवढं मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. बाकीचं कट करून घेतलं आणि तो असा आतमध्ये फोल्ड करून घेणार आहेत, की म्हणजे जेणेकरून आपला नेक पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये राहील. वरच्या साईडनं पण आपली पट्टी फिनिश झालेली असली पाहिजे. तर हे पण सेम तेच करणार आहेत. या साईडला पण हा पण भाग मी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहेत या पद्धतीने. तुम्ही इथे बघू शकता, इथे पण मी सेम पहिल्या भागाला जसं केलं होतं तसंच केलेलं आहे. हा पण भाग आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे पण एक बाजूने स्टिच मारून घेते. आता मी अर्धा इंच सोडून स्टिच मारून घेतलेली आहे, म्हणजे अलीकडच्या बाजूने स्टिच मारलेली आहे. याच्यामुळे की आपल्याला झिपची जी स्टिच आहे अगदी जवळ येणार आहेत, म्हणून 2 स्टिप एकावर एक यावं नाही म्हणून मी अर्धा इंच डिस्टन्स ठेवून मी स्टिच मारलेली आहे, म्हणजे पट्टीवरती स्टिच मारलेली आहे एक्झॅक्ट. तर आता आपल्याला घ्यायची आहे झिप लावून. तर आपण पहिले इथे बघून घेऊ की आपली फिटिंग वगैरे बरोबर आहे का, कारण की झिप लावल्यावर थोडंसं कमी वगैरे एक्स्ट्रा असं व्हायला नको आहे. तर आपण बरोबर इथे बघून घेणार आहोत की आपली फिटिंग इथे बरोबर आहे का. तर तुम्ही जर फिटिंग पण करून घेता येते तुम्हाला, जर करायची असेल तर, किंवा नसेल करायची तर हरकत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता. तर पहिले आपल्याला झिप लावून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण झिपचं जे समोरचं होतं तो फोल्ड करून घेतला आणि डायरेक्टली वरतून जे आहे ते अटॅच करणार आहोत. म्हणजे झिप जी आहे ती खाली टाकलेली आहे आणि एकदम मी हळूहळू स्टिच मारते. तुम्ही बघू शकता मी फुटर वगैरे वेगळं काही यूज केलेलं नाही आहे, प्रेशर फूट. फक्त जी स्टिच आहे ती अगदी हळूवार मारायची आहे आपल्याला, की ती झिपवर यायला नको, की झिपच्या मध्ये जर आले तर आपला धागा अडकू शकतो आणि झिपमध्येच अडकून जाते. तर तेव्हा असं व्हायला नको. तुम्ही ते शकता एकदम आपण साईडनं स्टिच मारलेली आहे, एकदम जवळ झिपच्या अगदी जवळ आपण स्टिच मारलेली आहे आणि एकदम हळूवार पद्धतीने आपल्याला स्टिच मारायची आहे. तर तुम्ही इथे एकदम छान पद्धतीने आपली झिप रेडी झालेली आहे, कुठेच अडकली पण नाही आहे. आणि तुम्ही पण बघू शकता मी रेग्युलरच्याच मशीनवर करते आहे. तर ज्याच्याकडे झिप फुटर वगैरे नाही त्याच्यासाठी फक्त झिप लावायची राहते, तर असं काही नको व्हायला. आता इथे पण आपण जो एक्स्ट्रा भाग होता तो आपण फोल्ड करून घेणार आहोत. जर तुम्हाला करायचं असेल फोल्ड तर करू शकता, नाही तर प्लेन ठेवून मग वरती हुक वगैरे अटॅच करावं लागते. तर तुम्हाला कट करायचं असेल तर कट पण करून घेऊ शकता. फक्त कट आपल्याला जे झिपचं असं थोडंसं नोक असतं की झिप तिथून बाहेर जात नाही तिथपर्यंतच कट करायचं असतं. त्याच्या अलीकडे जर केलं तर झिप डायरेक्टली तुमची बाहेर निघून जाते. तर जे रनर असतं ते डायरेक्ट बाहेर निघून जातं. तर आपल्याला ते लक्षात ठेवून आपल्याला कट करायची असती. मी कट न करता त्याच्यासाठी डायरेक्टलीच फोल्ड मारत आहे. तुम्ही बघत आहे की स्टिच मारताना मी म्हणजे एकदम हळू आणि व्यवस्थित स्टिच मारून घेते. तुम्ही इथे बघू एकदम आपण झिपच्या आणि मेन फॅब्रिकच्या बाजूला आपण स्टिच मारलेली आहे. तर तुम्ही इथे बघून घ्या. आणि आपण रनर तेव्हा आपल्याला थोडंसं वरती सरकून घ्यायचं आहे, की रनर आपलं फुटरच्या मध्ये अडकतं, त्याच्यासाठी आपण रनर वरती सरकून घेणार आहोत. तर तुम्ही इथे झालेली आहे आपली झिप लावून रेडी.
इथे खाली मी पॅक करून घेणार आहेत की कट वगैरे जरी झालं तर रनर बाहेर यायला नको आहे, त्याच्यासाठी आपण इथे स्टिच मारून घेऊया. एक स्टिच मारून घेतली की रनर तुमचं बाहेर येत नाही. तर इथे बघा एकदम छान पद्धतीने आपली झिप रेडी झालेली आहे आणि ही आहे फ्रॉकची बॅक साईडची झिप. तर मी तुम्हाला इथे फ्रॉक रेडी झालेला पण दाखवते. हे बघा झिप एकदम छान पद्धतीने लागलेली आहे आणि अगदी फिनिशिंगमध्ये पण लागलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.